युवराज, आमची खूप खूप इच्छा होती हो बाळराजेंच्या लग्नात मिरवायची. येसू, पण शेवटी नाही जाता आलं रायगडावर. येसू, वाईट नका वाटून घेऊ. आपण देहानं रायगडावर नसलो तरी मनानं रायगडावरच आहोत ना. समजूत घालताय ना आमची. खरं तेच सांगतो. आपण देहानं नसलो तरी मनानं रायगडावरच आहोत. आणि बाळराजांना सुद्धा ही गोष्ट ठाऊक आहे. हो, पण तरीही येसू, आज अनेक जण लग्न मांडवात असतील, पण शरीरात मनानं भलतीकडेच असते. पण आपलं तसं नाही. आपण मनानं तिथंच आहोत, लग्न मांडवात. आणि आजच नाही, नेहमीच असणार आहोत बाळराजांच्या सोबत. एवढंच नाही तर आपण बाळराजांना कधीच अंतर द्यायचं नाही, कधी विसरायचं नाही. जी जी युवराज. डोळे पुसा. पुसतो, पण बाळराज येत आहेत हो डोळ्यासमोर. तुम्ही पाठवलेला फेटा बांधलेले, बाळावर मळवट भरलेले, हातावर मेहंदी काढलेले, हत्तराचे फाळे कानात, गळ्यात सोन्याचा गोफ, राजबिंडे, देखणे, आमचे नवरदेव, आमचे बाळराजे असे असे घोड्यावर बसलेले. येसू, तुमच्या डोळ्यातलं मनातलं हे रूप असंच साठवून ठेवा. साठवून ठेवू, पण त्याचा काय उपयोग आता. तुमच्या हौसे मौजेसाठी आम्ही बाळराजांचं पुन्हा लग्न करू. मोठा मांडव घालू, हत्तीवरून मिरवणूक काढू, लक्ष भोजन घालू. समजूत काढताय आमची. बिलकुल नाही. शब्द आहे आमचा. मातोश्री, शेवटी नाही तर नाहीच यायला जमलं दादासाहेबांना. काहीच टाकता आलं अक्षता बाळराजेंवर. मका वाईट वाटून घेऊ. आता ते आले नाहीत म्हणून बोलणं आयुष्यभर ऐकून घ्यावं लागेल. तुम्ही आधी चला मांडवा. मातोश्री, दादासाहेबांच्या बाबतीत असं का होतं नेहमी? आम्हाला याची कल्पना नाहीये का? बघा ना, ते कसे रायगडापासून दूर राहतील हेच बघितलं जातं. असं का करता सांगा ना मातोश्री. त्यांना रीतसर आमंत्रण जात, रीतसर निरोप जातो. आम्हाला सगळ्या गोष्टी कळतात, तरी आम्हाला शंका होतीच. म्हणून आम्ही आमच्या मालकांना पाठवलं, घेऊन या म्हणालो. पण ती आमची धडपडच ठरली मातोश्री. राणूबाई, बघा ना मातोश्री, सगळ्यांचे सगळे पाहुणे आले. लांबून लांबून माणसं आली, दूरचे आले, परके आले, अगदी नागपुरापासून माणसं आली. आणि इथल्या इथे आमचे दादासाहेब ते काही आले नाहीत. मुळात त्यांना येऊ द्यायचंच नव्हतं. तुम्ही म्हणता अगदी तसंच आहे असं नाही राणूबाई. आबासाहेब, आम्हाला मान्य, शंभूराजे लग्नासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. बाळराजांच्या डोक्यावर मंगल अक्षता नाही टाकता आल्या त्यांना. पण तिथे राहून त्यांनी जे काम केलंय ते खूप मोठं आहे. राजापूरची मोहीम, या मोहिमेमुळे कोकणातील अनेक बाशिंग सावरले. ही बाब महत्वाची नाही का? शंभूराजेंनी मोठ्या हिकमतीनं टोपीकरांना चेरी सांडलं. ही बाब महत्वाची नाही का? पण ही मोहीम कोणी दुसऱ्याने केली नसती. राणीसाहेब, काही मोहिमा या आपल्यालाच कराव्या लागतात, आपल्यालाच लढाव्या लागतात. कौटुंबिक सुखदुःख ही नेहमी नंतर येतात, दुय्यम असतात ती, आणि हे तुम्हाला देखील ठाऊक. जी,
आमच्या सईर आणि साहेब आम्हाला सोडून गेल्या तेव्हा आम्ही दुखावटा करत बसलो नाही. अफजल खानाला भेटायला गेलो. दुसरा पर्यायच नव्हता. आज शंभूराजे देखील आमच्याच पावलावर पाऊल ठेवून घरी मंगल प्रसंग असतानाही मोहिमेवर आहेत. त्यांनी तिथे टोपीकरांचं नाक दाबलं आणि दुसऱ्या दिवशी खांदेरी मोकळी झाली. ते खरंच, पण घरातील या सोहळ्यापेक्षा ते काम महत्वाचं. प्रत्येक वेळी आपल्या मावळ्यांनीच त्यांच्या मुलांचं लग्न थांबवून युद्धभूमीवर जायचं, तिकडे लढायचं आणि धारातीर्थी पडायचं असं नाही. हे आपलं देखील कर्तव्य आहे. आम्हाला अभिमान आहे. अभिमानच ठेवा. चला पुसा डोळे आणि आता आनंदात सहभागी व्हा. आणखीन एक लक्षात ठेवा, कोणीही कितीही राजकारणाच्या चुलीवर डाळी शिजत ठेवल्या तरी एकाची ही डाळ शिजणार नाही, हे पक्क ध्यानात असू द्या. आम्हाला हे तेच हवंय. आमच्यावर विश्वास ठेवा. चल. फार छान झाला सोहळा. खरंच फारच छान झाला. माणसंही खूप लांबून लांबून आली होती. हो ना, पण जवळची माणसं लांबच राहिली. खूप वाट बघितली आम्ही. बाळराजे तर शेवटपर्यंत टाचा वर करून करून पाहत होते. शेवटपर्यंत फेटा बांधायचे थांबले होते त्यांच्यासाठी. तुम्हीच सांगा, त्यांनी यायला पाहिजे होतं का नाही? मोहिमेमुळे उशीर झाला. अहो, गडावर केव्हाच पोहोचले होते. मान्य, मुहूर्त गाठता आला नाही, पण नंतर तरी यायला पाहिजे होते. येतच असतील. शिवाय अंतर हे जास्त आहे ना. अहो, त्यांचा वेग चित्त्याचा आहे. असू द्या, नाही आले तर. पण मनात रुखरुख मात्र राहिला. सुनमुख बघायचं आहे. सुनबाई येत आहेत. आल्या धाकट्या बाई साहेब. अहो, केवढा आनंद. या या. अखंड सौभाग्यवती भव. आयुष्यमान भव. बघा, डोळे भरून सन्मुख बघा. धाकटे बाई साहेब, या. जी. बरं झालं तुम्ही आलात. जी बोला. सगळी तयारी झालीये? सगळी तयारी करून ठेवली आहे महाराणी साहेब. ठीक. आपण लग्न चुकवलं. आम्हालाही त्या गोष्टीचं वाईट वाटतं येसू. आणि त्यात तुम्ही दिलेल्या फेट्याचं बाळराजांनी काय केलं असेल कुणास ठाऊक. येसू, आपण प्रत्यक्ष जाऊन पाहिलं तर? जायचंय रायगडावर? रायगडावर? कधी? उद्या. उद्या? आपण मनात आणलं तर कोण अडवणार आहे? तेही खरंच. पण लग्न तर झालंय आता युवराज. येसू, झालं तर झालं. आपण रायगडावर जाऊ, बाळराजांना भेटू.
फेटा बांधू, 2 दिवस राहू आणि परत येऊ. युवराज, आम्हालाही बाळराजेंना आणि जाऊबाईंना पोशाख पैठणी नेसवायची आहे. करा तयार. या या महाराणी साहेब. हे काय? पेट्या, करंड्या? आपला हात लागला की या पेट्या करण्या रवाना करता येतील. असं म्हणजे तुम्ही काल जे म्हणाला होतात ते हेच? हो. जी मातब्बर मंडळी लग्नाला येऊ शकली नाहीत, म्हणजे कोणी मोहिमेत अडकले, कोणाला गड सोडता आला नाही, कोणाला आमंत्रणच मिळालं नाही, तर त्यांचंही तोंड गोड व्हायला पाहिजे ना. हो हो. अहो, राजपुत्राचं लग्न म्हणजे काय? सगळी आवाम खुश झाली पाहिजे. म्हणून तुमच्यातर्फेही मिठाई, आहेर, दागदागिने. छान. उचला रे. आणि हा कोणाला? पन्हाळ्यावर जाणार हा. हो, शंभूराजे लग्नाला येऊ शकले नाहीत म्हणून त्यांच्यासाठी ही मिठाई. बाळराजेंच्या लग्नानिमित्त तोंड तरी गोड व्हावं त्यांचं. तुमचा दस्तूर स्पर्श करावा या पेटाऱ्यात, म्हणजे जल्दीने रवाना तरी करता येईल. म्हणजे आता त्यांनी गडावर येण्याची घाई करू नये. जिथे असतील तिथेच तोंड गोड करावं. ठीक आहे. उचला. युवराज, 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 युवराज दिसले नाही. सकाळी दालनात आलीस तेव्हा? नाही. नाही. अगं बाई, सकाळी आंघोळीला जाताना तर इकडेच होते, मग गेले कुठे? दिसले का ग? नाही तर दिसले. असं कर, ज्योत्याजीला बघ. रपेटीला गेलेत का ते बघ जा. ज्योत्याजी दादा घोड्याला खरारा करत बसलेत. याचा अर्थ रपेटीला सुद्धा गेले नाहीत तर कुठे गेले असते? युवराज दिसले? जीवाडूळ मसाच्या पठारा बाजून खाली उतरलं. काय? तिकडे तर केरी झाडी, त्या जंगलात काय? रायप्पा होता बरोबर? एवढं काही बघितलं नाही, पण कोण नव्हतं युवराजांसोबत. बाई, मग गेले कुठे युवराज? कमालच झाली बाई युवराजांची. असं करा, ताबडतोब ज्योत्याजीला बोलवा, त्यांना घेऊन यायला सांगा जा. जी. कुठे गेले असतील युवराज? कुठे गेला होतात? रानमेवा आणायला. रानमेवा? आता बाळराजांच्या लग्नात आपल्याला काही जाता आलं नाही, त्यामुळे बाळराजे आमच्यावर खासे चिडले असू. त्यांना किती नजराणे दिले, किती समजावलं तरी ते काही ऐकायचे नाही. पण हा रानमेवा पाहिला की लगेच येऊन आम्हाला बिलटते. म्हणून असं पहाटेच जायचं? युवराजनी आता धाकट्या भावाची नाराजी दूर करायची तर एवढं करायलाच पाहिजे ना. युवराज, तुम्ही म्हणजे ना. चला आता अंघोळ करून घ्या. केव्हा तयार होताय? चुटकी सरशी तयार होतो. राणी साहेब, सुनबाई आपल्या दर्शनासाठी येत आहेत. पाठवा आमच्या सुनबाईंना. या. अष्टपुत्र सौभाग्यवती भव, सुखी भव. बरं झालं आलात. असंच रोज सकाळी उठलात की आंघोळ पांघोळ करून आमच्या महाली येत जा. जी मातोश्री. रोज आलात आणि बसलात
की सगळं समजून जाईल तुम्हाला. जी मातोश्री. तुम्ही कोण आहात, कुळाचार म्हणजे काय, राजकारण कसं असतं, डावपेच कसे असतात, शिक्के कसे असतात, कट्यार काय आहे, पत्रव्यवहार, हे सगळं आम्ही तुम्हाला समजावून सांगू. आम्हाला? हो, तुम्हाला. आता ही जबाबदारी तुमची. जी. लक्ष्मीच्या पावलांनी आला आहात, पण भद्रकाली म्हणून संचार व्हायला पाहिजे. सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला समजावून सांगूच. शिवाय तुम्ही सरदार घरातील आहात, राजपुत्राच्या पत्नी आहात, त्यामुळे दबून जायचं नाही. युवराजांशी लग्न झालंय तुमचं, तुम्हीही युवराजनीच आहात. कोण आहात? युवराजनी. मोठ्यानं बोला, ऐकू आलं नाही आम्हाला. युवराजनी. आता कसं, असं स्पष्ट बोलायचं. आणखीन आता गडावर तुमचं कौतुक होणार. कौतुक करताना काही सांगणं होईल, काही शिकवण होईल. हे असं ते तसं, पण आम्हाला विचारल्याशिवाय काहीही करायचं नाही. कोणी काहीही सांगितलं तरी ऐकायचं फक्त आमचं. कोणाचं? तुमचं. मोठ्यानं बोला, ऐकू नाही आलं? तुमचं. शाबास. आज पहिल्यांदा तुम्ही आमच्या महाली आलात. आमच्याकडून तुम्हाला ही भेट घ्या. अहो, असू द्या. युवराजनी, आवरा लवकर, घाई करा. रायपा, दरवाजा उघडा आणि मेणे आताच घ्यायला सांगा, म्हणजे युवराजनी भवानी बाळांबरोबर इथूनच मेण्यात बसते. जी धनी. आणि हो, 2 मेणे ठेवा धाराऊंसाठी सुद्धा. इंतजाम केलाय. बरं, बाबाजी आणि जनार्दन पंत कुठे आहेत? ते पुढल्या मेट्रो तुमची वाटच बघतायत. आणि बाबाजींनी तर 3 दरवाज्यावरती पथक तैनात ठेवलंय, वाटच बघतायत तुमची. आम्ही येईपर्यंत हुशारीनं राहा. काय आहे? नजराणा आहे रायगडावरून. नजराणा? जी, म्हणजे सगळ्याच किल्ल्यांवरती पाठवले. बाळराजांच्या लग्नाचे लाडू आणि गडंग तोंड गोड करण्यासाठी. आणि हा खलिताही पाठवला. सगळ्यांना एकाच मजकुराचा. सर्वांना एकाच मजकुराचा. वाचा. राजमान्य राजश्री. कारभारी थांबा. राजमान्य राजश्री. युवराज म्हणून आमच्यासाठी दुसरा खलिता असेल. जरा बघा. माफ करा युवराज, हाच मजकूर आहे. असं वाचा. काही कारणाने आपणास लग्नास येता आलं नाही, तरी आम्ही समजतो की आपल्या आशीर्वाद वधूवरांना पोचल्या. अशीच तुमची कृपादृष्टी वधूवरांवर नेहमीच राहू दे. बाकी सर्व क्षेत्र राजदरबारी अशीच निष्ठा असू द्यावी. युवराज असूनही आम्हाला हा असा तिराहिता सारखा खलिता. हा खलिता पाठवायचं धाडस केलंय कोणी? विचारा त्यांना. कोणी पाठवला खलिता? सदरेवरून मिळाला. सदरेवरून म्हणजे कारभाऱ्यांनी दिला. याचा अर्थ येतोय लक्षात तुमच्या? पन्हाळ्यावरून हलू नका, आहात तिथंच राहा. आणि हा पन्हाळा म्हणजेच आता रायगड समजा.